स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना आल्याच्या नंतर देशाचा कारभार पुढे घेऊन जात असताना अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्यानंतर हे राज्य उभं करण्याची जबाबदारी होती आणि त्याला एक तो हिस्टॉरिकल किंवा फ्रीडम मुवमेंटचा एक त्याला रेफरन्स होता आणि त्यामुळं सिनियर मंडळी तुलनेने सिनियर मंडळी नागरीकरण जास्त झालेलं नव्हतं. ग्रामीण एरिया जास्त होता. ग्रामीण भागामध्ये सुद्धा गावाच्या गावं एखाद्या पक्षाने एखादा उमेदवार दिला की त्याला सहजपणाने मतदान करून निवडून देत होती. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज कम्पॅरेटिव्हली आजची आमची विधानसभा जर पाहिली तर ही सगळ्यात तरुण अशी विधानसभा आहे. इथे मेजॉरिटी मेंबर्स हे अतिशय तरुण मेंबर्स आहेत आणि तरुण मेंबर्स असल्यामुळे आणि अलीकडचं राजकारण जरी पाहिलं तरी अलीकडच्या राजकारणात सुद्धा एकतर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांना मोठी शक्ती खर्च करावी लागते. मग मतदान केंद्रापर्यंत आल्यानंतर पुन्हा त्याला मतं मिळण्यासाठी त्याला शक्ती खर्च करावी लागते आणि निवडून आल्यानंतर पुन्हा अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी कारण आता स्पर्धा वाढलेली आहे. तो या काळातला आणखीन एक फरक मला करावासा वाटतो. तो म्हणजे एक काळ असा होता की ज्या काळात देश आणि देशातली सगळी राज्य याच्यामध्ये एक सारखा समन्वय होता. विचारामध्ये एक वाक्यता होती. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच अंशी स्थानिक प्रश्न महत्त्वाचे झाल्यामुळे किंवा रिजनल पार्टीचा उदय मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे देश स्तरावरची नीती आणि राज्य स्तरावरची नीती याच्यात जो फरक झालेला आहे आणि त्याचं स्वाभाविक जसं देश राज्य तसं रिजनसुद्धा. आता आपल्याकडे आपण नेहमी अनुशेषाची चर्चा करतो. मग विदर्भाच्या लोकांचं वेगळं मत आहे, मराठवाड्याच्या लोकांचं वेगळं मत आहे, खानदेशमधले लोक वेगळा विचार करतात, कोकणातले लोक वेगळा विचार करतात, पश्चिम महाराष्ट्रातले लोक प्रगत जरी असले तरी पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक तालुक्यामध्ये ते म्हणजे त्यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा कमी असल्यामुळे तिथेही काही अप्रगत भाग आहेच. आणि हा सगळा फरक जर पाहिला तर त्याचंच रिपरकेशन सभागृहात दिसतं. आणि मग पूर्वी राज्यपालांचं अभिभाषण झालं तर राज्यपालांच्या अभिभाषणातसुद्धा सरकारचं त्या पुढच्या वर्षीचं सगळं धोरण असायचं. नंबर 2 आर्थिक पाहणी सादर झाल्यानंतर साधारणतः अंदाजपत्रक म्हणजे बजेट कसं असेल याचा थोडा अंदाज यायचा राज्यपालांच्या अभिभाषणावरून आणि आर्थिक पाहणीवरून. आणि नंतर बजेट आल्यानंतर म्हणजे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होताना सभागृहातल्या सदस्यांची मतं जी आहेत ती मतं ते जरी बोलत असले तरी त्यांच्या माध्यमातून जनता बोलत असते आणि त्यामुळं ती मतं समजून घेऊन सरकार आपल्या पॉलिसीज सुधारणं, नवीन पॉलिसीज आणणं, काही करेक्शन करायची गरज असलं तर त्या करणं हे पूर्वीच्या काळामध्ये होत होतं. आता अलीकडं थोडेसे बाकीचे विषय जास्त महत्त्वाचे झाल्यामुळं थोडंसं म्हणजे सभागृहामध्ये सुद्धा मग आम्ही सदस्य आमच्या भागातले किंवा जिल्ह्यातले किंवा मतदारसंघातले प्रश्न जास्त हिरिरीने मांडायला लागल्यामुळे कदाचित राज्यातल्या प्रश्नांच्याकडं किंवा राज्याच्या युनिटीकडं किंवा एक शेवटी एकत्र राज्य ही स्ट्रेंथ जी आहे, जशी एकत्र कुटुंब पद्धती ही जशी आपल्या याची स्ट्रेंथ आहे तसं एकत्र राज्य राहणं ही जी स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये असं जे थोडं एक ताणलेलं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळं सुद्धा काही समस्या आहेत. परंतु मला असं वाटतं की आता हळूहळू आता ही पिढी बदलते आणि पिढी बदलत असताना आधीची पिढी जितकी मॅच्युअर्ड होती तसं आता नवीन आलेल्या प्रतिनिधींना सुद्धा काही काळ जावा लागेल. त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात नियम, प्रथा, परंपरा, इश्यूज त्याचं कारण अनेक गोष्टीला अंडर करंट असतं. अनेक गोष्टीला समोर जरी वेगळं दिसत जरी असलं
तरी पाठीमागे आणखीन दुसऱ्या काही सोशल किंवा आणखीन अशा गोष्टी असतात. ते जर करायचं असेल तर मला वाटतं थोडा वेळ जावा लागेल.